मंडळी, एक विचार करा. म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही आयुष्यात एकदम प्रामाणिकपणे वागताय, पूर्ण तत्वाने एखादं धाडसी पाऊल उचलताय, हां, अगदी. एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही स्वतःची पर्वा करत नाही, आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? बक्षीस. अजिबात नाही. एक्झॅक्टली. बक्षीस नाही मिळत. तुमचं अख्खं गाव किंवा तुमचे स्वतःचे नातेवाईक तुमच्यावर बहिष्कार टाकतात. बापरे! तुम्हाला पाणी मिळत नाही किंवा कोणी तुमच्याशी साधं बोलत नाही. हे ऐकायला एखाद्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमासारखं वाटेल, पण हा जो वाळीत टाकण्याचा प्रकार आहे ना, तो आजही तितकाच रिअल आहे. हो यार, अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण सोशल बॉयकॉट बघतो ना, तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की लोक एवढे निर्दयी का वागतात? हो ना. आपण आपलं काम निमूटपणे करत असतो, पण जे लोक लबाडी करतात तेच आयुष्यात मज्जा मारताना दिसतात हां, आणि जे तत्वाने वागतात त्यांचेच पाय खेचले जातात. खरंय. ह्या प्रवृत्तीचं मूळ शोधण्यासाठी आज आपण एका अशा भन्नाट पुस्तकावर चर्चा करणार आहोत, जे वाचल्यावर तुमचा माइंडसेट खऱ्या अर्थाने बदलेल. नक्कीच. आज आपण वि.स. खांडेकर यांनी 1934 साली लिहिलेली उल्का ही कादंबरी अनपॅक करणार आहोत. क्या बात आहे. तेही आपल्या नेहमीचा कटिंग चहा पिता पिता. ॲब्सोल्युटली. हे पुस्तक जरी जवळपास 90 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं असलेवा, तरी याची वाईब एकदम मॉडर्न आहे. आजच्या कॉर्पोरेट लाईफला आणि आपल्या डेली रुटीनला हे इतकं परफेक्टली लागू पडतं की विचारू नका. हो, अगदी. तर आज आपण या पुस्तकातून हे शोधून काढूया की तत्वांची प्रामाणिक राहून जगणं खरंच शक्य आहे का, की स्मूथ लिव्हिंगच्या नावाखाली तडजोड करणंच शहाणपणाचं आहे. यार, या पुस्तकातला एक सीन मला पहिल्यांदा सांगावासा वाटतो, कारण तो खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा आत्मा आहे. कोणता? सांग ना. म्हणजे OMG, लिटरली रडायलाच आलं मला तो वाचून. पुस्तकात भाऊसाहेब नावाचे एक पात्र आहे. हे भाऊसाहेब म्हणजे एक अतिशय गरीब पण भयंकर तत्वनिष्ठ असे शिक्षक आहेत. त्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह करण्याचं प्रचंड मोठं धाडस दाखवलं. बापरे, तो काळ खूपच वेगळा होता. हो ना. समाजाचा रोष पत्करून त्यांनी एका स्त्रीला आधार दिला आणि ह्या एका कारणासाठी संपूर्ण समाजाने त्यांच्यावर चक्क बहिष्कार टाकला. म्हणजे विचार करा, एक माणूस जो शिक्षक आहे, जो समाजाला दिशा देण्याचं काम करतो, त्यालाच समाजाने वाळीत टाकलं. हो. गावाकडे किंवा साताऱ्यासारख्या निमशहरी भागात आजही आपण बघतो, एखादं पाऊल परंपरेच्या बाहेर टाकलं की लोक कसं वाळीत टाकल्यासारखं व्यवहार करतात. अगदी खरं आहे. कोणी तुमच्या घरी येत नाही, सुखदुःखात सहभागी होत नाही. हे सगळं किती रिलेटेबल आहे. मला तर वाटतं माणसाची मानसिकता या 90 वर्षात अजिबात बदललेली नाहीये. यार, ऍक्च्युली तू जे म्हणतेस ना, ते अगदी बरोबर आहे. आणि इथे मला एक अॅनालिटिकल गोष्ट ऍड करायची आहे. हा, सांग ना. हे फक्त गावाकडेच होतं असं अजिबात नाही. तुझं बघितलंस तर पुण्यातल्या आपल्या मॉडर्न सोसायटीजमध्ये हेच होतं. म्हणजे कसं? फरक फक्त एवढाच आहे की तिथे कोणी तुमचं पाणी बंद करत नाही. पण जर तुम्ही तिथल्या लोकांच्या वाईबशी मॅच नाही झालात, तर तुमच्यावर एक अनऑफिशियल बहिष्कार टाकला जातोच. अच्छा, म्हणजे ते व्हॉट्सअप ग्रुप्सवर वगैरे. एक्झॅक्टली. सोसायटीच्या ग्रुपवर तुम्हाला इग्नोर केलं जातं. लिफ्टमध्ये भेटल्यावर लोक हसणार नाहीत. तुम्ही जर त्यांच्यासारखा दिखावा करत नसाल तर तुम्हाला आयसोलेट केलं जातं. हो यार, हे खूप बघायला मिळतं. हे बेसिकली माणसाची प्रवृत्तीच आहे. आपल्याला आपल्यासारखे नसलेले लोक आवडतच नाहीत. हो ना. आणि खांडेकरांनी हेच मानवी प्रवृत्तीचं दर्शन या कादंबरीत इतक्या भन्नाट पद्धतीने घडवलंय. भाऊसाहेबांच्या उदाहरणातून त्यांनी हेच दाखवून दिलंय की समाज नेहमी कन्फर्मिटी मागतो. तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर किंमत चुकवावीच लागते. एक्झॅक्टली. आणि इथेच पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा वैचारिक संघर्ष सुरू होतो, जो खांडेकरांनी तत्वनिष्ठ आणि तत्वशून्य या 2 शब्दांत अतिशय ताकदीने मांडलाय. हो, तो भाग खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं हा पार्ट आपण थोडा डीपमध्ये एक्सप्लोर करायला हवा, कारण हे फक्त पुस्तकातले शब्द नाहीयेत, हे 2 वेगळे माइंडसेट्स आहेत. हो, मलाही तसंच वाटतं. भाऊसाहेब हे तत्वनिष्ठ जगण्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. अगदी. प्रिन्सिपल्ड लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो. कितीही आर्थिक नुकसान झालं तरी स्वतःच्या तत्वांशी ठाम राहायचं. पण याच्या अगदी उलट एक दुसरं टोक आहे, जे आत्याबाई आणि माणिकराव या पात्रांमधून समोर येतं. हो, हे माणिकराव आणि आत्याबाई म्हणजे तत्वशून्यतेचं चालतं बोलतं उदाहरण आहेत. झिरो आयडियलिझम. हो, त्यांना आयुष्यात कसलीही तत्व नको असतात. त्यांना फक्त स्मूथ लिव्हिंग हवं असतं. मला तर आत्याबाई वाचताना अक्षरशः चीड येत होती. ती सतत त्या भाऊसाहेबांच्या तत्वांची खिल्ली उडवते. हां, ती खूपच इरिटेटिंग वाटते. तिला वाटतं की थोडीफार तडजोड केली, थोडं खोटं बोललं तर त्यात काय एवढं, सुख मिळणं जास्त महत्वाचं आहे, मग त्यासाठी मार्ग कुठलाही का असेना. पण यार, इथे खरी गोम आहे,
आपण आत्याबाईचा राग करतो, पण जर आपण प्रामाणिकपणे आजूबाजूला बघितलं तर हे एक्झॅक्टली आजच्या कॉर्पोरेट कल्चरसारखं नाहीये का? बापरे, हो की. सिरियसली, माझं तर माइंडसेट बदललं हे वाचून. एका बाजूला प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत करून काम करणारा भाऊसाहेबांसारखा एम्प्लॉय असतो, जो कधीच कुणाचं क्रेडिट लाटत नाही. आणि दुसरीकडे फक्त बॉसची मर्जी राखून, गोड गोड बोलून, इतरांचं क्रेडिट लाटून स्मूथ लिव्हिंग जगणारे माणिकराव असतात. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच. म्हणजे ऑफिसमध्ये असे कितीतरी माणिकराव आपल्याला रोज भेटतात. हो ना, जे बॉसच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला होकार देतात फक्त स्वतःचं प्रमोशन व्हावं म्हणून. आणि हे लोक नुसतेच पुढे जातात असं नाही, तर ते भाऊसाहेबांचा द्वेष करतात. का बरं? कारण भाऊसाहेबांचं प्रामाणिक असणं हे माणिकरावांना त्यांच्या स्वतःच्या लबाडीची आठवण करून देतं. म्हणूनच ते भाऊसाहेबांना जगू देत नाहीत. क्या बात आहे. हे तू खूपच भारी कनेक्ट केलंस. आणि सगळ्यात वाईट गोष्ट माहितीये का? काय? हे माणिकराव स्वतः तर वर जातातच, पण ते त्या भाऊसाहेबांसारख्या प्रामाणिक माणसाचे पाय ओढायला पण कमी करत नाहीत. यालाच पुस्तकात पाय ओढणे म्हटले. हो, ही तीच क्रॅब मेंटॅलिटी आहे. जसे एका टोपलीत खेकडे ठेवले तर एखादा वर जायला लागला की बाकीचे त्याला खाली खेचतात. अगदी तेच. प्रामाणिक राहून थोडं जरी वर जाण्याचा प्रयत्न केला की हा समाज कसं खाली खेचतो याचं जिवंत चित्रण यात आहे. खरंय. आणि मला आता ऐकणाऱ्या श्रोत्यांना थेट विचारायचं आहे, मंडळी, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा नात्यात असं पाय ओढणारं कोणी आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच सांगा. ना केलेलाच असतो. हो, आणि या सगळ्या गलिच्छ राजकारणात जेव्हा एका नव्या पिढीचा जन्म होतो तेव्हा काय होतं हे या पुस्तकाचा पुढचा टप्पा आहे. भाऊसाहेबांची मुलगी तारा. हो, जिचं टोपण नाव असतं उल्का. आणि इथूनच कादंबरीला खरा वेग मिळतो. हो, तारा ही जन्मापासूनच बंडखोर असते. ती या स्मूथ लिव्हिंगच्या खोटारडेपणाला कधीच बळी पडत नाही. ती बघते की तिचे वडील किती प्रामाणिक आहेत आणि तरीही समाज त्यांना कसा त्रास देतोय, आणि ती या सगळ्याच्या विरोधात उभी राहते. पण यार, इथे मला थांबून एक फन आर्ग्युमेंट करायचंय. अरे, काय झालं? नाही यार, ॲक्च्युली ऑथरचा पॉइंट वेगळा होता मला वाटतं. तारा ही नायिका आहे आणि तिचं नाव उल्का आहे, पण ऑनेस्टली मला हे रूपक थोडं प्रॉब्लेमॅटिक वाटतं. प्रॉब्लेमॅटिक का? उल्का म्हणजे काय? एक मिटिओर जो आकाशातून पडतो आणि थोडा वेळ चमकून जळून खाक होतो. म्हणजे हा फक्त एक एस्थेटिक पण युजलेस रिबेलियन आहे. अरे, काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू? नाही, म्हणजे ती फक्त चिडचिड करते, पण त्याचा समाजाला काय फायदा? शेवटी ती जळूनच जाणार असेल तर या सगळ्या बंडखोरीचा अर्थ काय? अजिबात नाही. तू हे रूपक नीट समजूनच घेतलं नाहीस. ओके, सांग तुझं वर्जन. कारण मला तर हे नुसतंच फ्लॅश इन द पॅन वाटलं. खांडेकरांनी या पुस्तकात एक अतिशय डीप विचार मांडलाय, ज्याला 2 पाथ मीटिओर हायपोथेसिस म्हणतात. अच्छा, म्हणजे काय? हे बघ, काही उल्का आकाशातच प्रवासात जळून जातात. हे खरं आहे. तो फक्त एक एस्थेटिक रिबेलियन असतो. म्हणजे फक्त आडाओरडा करणारे लोक जे शेवटी सिस्टीमचा भाग बनतात. पण काही उल्का अशा असतात ज्या प्रचंड वेगाने थेट पृथ्वीवर आदळतात आणि एक परमनंट चेंज घडवून आणतात. म्हणजे जसं डायनोसॉर नष्ट झाले तसा चेंज? अगदी तसाच. त्याला ट्रान्सफॉर्मेटिव्ह रेबेलियन म्हणतात. तारा ही अशी उल्का आहे जी या सडक्या रूढींवर आदळून बदल घडवू पाहते. बापरे. ती नुसती जळून खाक होत नाही, ती इम्पॅक्ट पाडते. ती नुसती चिडचिड करत नाही, तर ती स्वतःला एका मोठ्या ध्येयासाठी झोकवून देते. चायला लई भारी. हा तर पूर्ण गेम चेंजर पर्स्पेक्टिव्ह आहे. हो ना? म्हणजे ती फक्त एक विक्टिम नाहीये, ती फक्त रडत बसणारी मुलगी नाहीये, तर ती एक फोर्स ऑफ नेचर आहे. एक्झॅक्टली. एक अशी ताकद जी हा खोटा समाज मुळापासून हदरवून टाकू शकते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तिचं नाव उल्का हे अगदी सार्थ आहे. अरे, आपण या चर्चेत इतके मग्न झालो की एक महत्वाची गोष्ट विसरलोच. अरे हो, थांबा. अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. हो, नक्की करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग येतोय. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे आणि अशाच भारी पुस्तकांवर आपण गप्पा मारत राहणार आहोत. तर आपण ताराबद्दल बोलत होतो. ताराचा हा जो प्रवास आहे ना, तो खूप इन्स्पायरिंग आहे. ती चंद्रकांत नावाच्या एका स्वातंत्र्य सैनिकासोबत चळवळीत उतरते. पण इथे मला एक शंका आहे. मी बऱ्याच जुन्या कादंबऱ्या वाचल्या आहेत जिथे नायिकेला एक तरुण मुलगा भेटतो आणि ती त्याच्या प्रेमात पडून त्याला फॉलो करते. हा चंद्रकांत फक्त एक रोमॅन्टिक ट्रोप आहे का? अजिबात नाही. आणि हाच तर खांडेकरांच्या लेखणीचा विजय आहे. अच्छा. चंद्रकांत हे असं पात्र आहे ज्याच्यात तेजस आहे. तेजस म्हणजे एक प्रकारचा मॉरल ब्रिलियन्स. आणि त्याच्यासोबत काम करताना ताराला एक वेगळीच गोष्ट गवसते. कोणती गोष्ट? खांडेकरांनी इथे एक भारी कॉन्सेप्ट मांडली आहे, संघर्ष धुंदता. संघर्ष धुंदता
म्हणजे इंटॉक्सिकेशन ऑफ स्ट्रगल. हो, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि देशासाठी लढण्यात जी एक नशा आहे ती ताराला मिळते. आणि इथेच खांडेकरांची नवी स्त्री ही कन्सेप्ट समोर येते. नवी स्त्री म्हणजे मॉडर्न वुमन. पण आजकाल मॉडर्न वुमनची व्याख्या खूप वेगळी केली जाते ना? अगदी तेच मला सांगायचंय. फक्त कपड्यांनी मॉडर्न असणं म्हणजे नवी स्त्री नाही. ही खांडेकरांची कन्सेप्ट लिटरली नेक्स्ट लेव्हल आहे. ती पारंपरिक घुसमट तर नाकारतेच, पण त्याचबरोबर आजचा जो उथळ मटेरियलिस्टपणा आहे, म्हणजे फक्त पैसे आणि दिखावा, हेही ती नाकारते. क्या बात आहे. मला तर वाटतं साताऱ्यातून पुण्यात येऊन स्वतःची ओळख बनवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलीला हे सो रिलेटेबल यार वाटेल. कारण इथे आल्यावर दोन्ही गोष्टींचा मोह टाळायचा असतो. ऑनेस्टली मला हे ऐकून अंगावर काटा आला. कारण मॉडर्निटी म्हणजे फक्त बाह्य बदल नाहीये. अगदी बरोबर. आणि इथे मला या पुस्तकातल्या सगळ्यात ॲनालिटिकल पार्टकडे वळावंसं वाटतंय, ज्याने मला खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पडला. कोणता पार्ट? खांडेकरांच्या मॉडेलबद्दल मला बोलावंसं वाटतं. त्यांनी या कादंबरीत मार्क्स आणि फ्रॉइड आणि गांधी या तिघांच्याही तत्वज्ञानाचा एक सुरेख मेळ घातलाय. मार्क्स 1934च्या एका मराठी कादंबरीत मार्क्सचा संदर्भ कसा काय येतो? हेच तर भारी आहे. बघ, मार्क्सिस्ट मॉडेलचा विचार केला तर त्यांनी गरीब शिक्षकाचा एक विदारक विरोधाभास मांडलाय. भाऊसाहेबांसारखा शिक्षक जो खऱ्या अर्थाने समाजाचा मॉरल कंपस आहे, त्याला समाज आर्थिकदृष्ट्या सगळ्यात तळाला ठेवतो. हो, हे आपण मगाशी बोललो. पण का? कारण समाजाला त्याच्या तत्वांची भीती वाटते. जो माणूस समाजाला ज्ञान देतो त्यालाच समाज जाणीवपूर्वक अन्नाला मोताद करतो. बापरे. कारण जर शिक्षक श्रीमंत झाला तर तो या स्मूथ लिव्हिंगवाल्यांच्या खोटारडेपणाला आव्हान देईल. हे एक प्रकारचं क्लास स्ट्रगलचं आहे. बापरे, हे किती विदारक सत्य आहे. ऑनेस्टली हे आजकालच्या व्यवस्थेला पण तिती चपखल लागू होतं. जे लोक समाजासाठी सर्वात महत्त्वाचं काम करतात त्यांनाच सर्वात जास्त स्ट्रगल करावं लागतो. हो ना यार. आणि जे लोक ऑफिसमध्ये राजकारण करतात ते करोडो कमवतात. एक्झॅक्टली. आणि मग ह्यात फ्रॉइडचा संदर्भ असा येतो की ताराच्या मनातली बंडखोरी ही फक्त समाजाच्या वागणुकीमुळे नाहीये. मग ती लहानपणापासून बहिष्कृत असल्याच्या सायकोलॉजिकल ट्रॉमामुळे तिच्या सबकॉन्शियसमध्ये रुजली आहे. अच्छा. जेव्हा समाज तुम्हाला सतत नाकारतो तेव्हा एक असा स्फोटक ज्वालामुखी तयार होतो जो सगळं जाळून टाकायला तयार असतो. तारा ही तोच ज्वालामुखी आहे. म्हणजे एका बाजूला मार्क्सिस्ट विचार आणि दुसऱ्या बाजूला ताराच्या सायकोलॉजीचा फ्रॉइडियन विचार. आणि मग गांधीजी कुठे येतात? गांधीजी येतात ते या सगळ्यावरचा उपाय म्हणून. नुसता राग माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. पण तारा आणि चंद्रकांत जेव्हा स्वातंत्र्य लढ्यात उतरतात तेव्हा ते फक्त रागाने अंध होऊन हिंसा करत नाहीत. ते एका विधायक मार्गाला लागतात. तो जो तेजस आहे ना, तो गांधींच्या तत्वज्ञानातून येतो. म्हणजे एकाच पुस्तकात एवढे सगळे लेयर्स. हो, म्हणूनच हे अतिशय महत्त्वाचं पाऊल होतं मराठी साहित्यात. आणि हे सगळं वाचताना आपल्याला सतत प्रश्न पडत राहतात की आपण भाऊसाहेबांसारखे तत्वनिष्ठ आहोत की माणिकरावांसारखे तत्वशून्य. अगदी बरोबर. आणि याच प्रश्नावर मला आजच्या या चर्चेचा शेवट एका नवीन मुद्द्याने करायचा आहे. कोणता मुद्दा? श्रोतेहो, आज आपण कॅन्सल कल्चरबद्दल खूप बोलतो. कोणाकडून चूक झाली की लगेच त्याला कॅन्सल केलं जातं. हो, सोशल मीडियावर लगेच ट्रोल करतात. आपण स्वतःला खूप मॉडर्न समजतो. पण विचार करा, 1934 साली भाऊसाहेबांवर जो बहिष्कार टाकला गेला आणि आज आपण जे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कॅन्सल कल्चर बघतो त्यात खरंच काही फरक आहे का? बापरे. की आपण फक्त वाळीत टाकण्याचे मार्ग बदलले आहेत, पण आपल्यातली ती क्रूर मानसिकता आजही तीच आहे. आपण स्वतः कुठल्या मिटिओर पाथवर आहोत हा विचार करण्यासारखा भाग आहे. वाव, सिरियसली हा विचार खरंच जो पुढवणारा आहे. आपण टेक्नॉलॉजीने पुढे गेलोय पण मानसिकतेने आजही तिथेच अडकलोय असं वाटायला लागलंय. म्हणूनच मंडळी, हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि हो मंडळी, कॉमेंट करून नक्की सांगा या चर्चेतला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. हो, नक्की सांगा. आणि पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.